नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर. कसे आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा आणि स्वामी सेवा करत राहा. स्वामी सेवा करण्याची आणखीन एक सुवर्ण संधी आपल्याकडे आलेली आहे, म्हणजेच स्वामींची पुण्यतिथी. स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त सगळीकडे सगळ्या केंद्रामध्ये गुरुचरित्र पारायण सप्ताह सुरू होत आहे. 20 तारखेपासून 26 तारखेपर्यंत म्हणजे स्वामींच्या पुण्यतिथीपर्यंत गुरुचरित्र पारायणाचा सप्ताह सुरू होत आहे. तर जे कोणी गुरुचरित्र पारायणाला बसणार आहे तर त्यांनी 20 तारखेपासून गुरुचरित्र पारायणाला बसायचं आहे. तर गुरुचरित्र पारायणाला एवढं महत्त्व का दिलं जातं आणि गुरुचरित्र पारायणाचे काय फायदे आहेत, गुरुचरित्र पारायण केल्याने आपल्या जीवनात काय बदल होतो आणि का एवढं महत्त्व गुरुचरित्र पारायणाला आहे, एवढं पवित्र का आहे आणि त्याचे काय फायदे आहेत, तेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. गुरुचरित्र वाचन केल्याने काय त्याचे फायदे होतात, तर गुरुचरित्र पारायण करणे अनेक आध्यात्मिक आणि व्यावहारिक फायद्यांसाठी महत्त्वाचे मानले जाते. गुरुचरित्र वाचनाने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि पितृदोष आणि वास्तुदोष जे आपल्यावर आहेत ते दूर होतात आणि प्रत्येक समस्यावर आपल्याला उपाय मिळत राहतो. मार्ग दाखवतात दत्त महाराज आपल्याला. प्रत्येक समस्यावर, संकटावर त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग आपल्याला या गुरुचरित्र पारायणाने मिळतो. नकारात्मकता आपल्या घरामध्ये जी आहे किंवा आपल्यामधील पण जी नकारात्मक ऊर्जा आहे तर ते दूर होऊन आनंदी आणि प्रसन्नता निर्माण होते. पितृदोष आणि वास्तुदोष देखील निवारण या गुरुचरित्र पारायणामुळे होते. गुरुचरित्र पारायण केल्याने वास्तुदोष आणि पितृदोष दूर होण्यास मदत होते आणि जसजसं आपले पारायण वाढत जातील तसे ते पूर्णपणे आपल्या आयुष्यातून ते पूर्णपणे नष्ट होतात. लग्न, शिक्षण, करिअर, आरोग्य यासारख्या अनेक समस्यावर गुरुचरित्र वाचनाने सकारात्मक परिणाम आपल्याला दिसून येतात. गुरुचरित्र वाचनाने आत्मिक प्रगती होते आणि जीवनातील अडचणीवर मात करण्यास आपल्याला मदत मिळते. श्री गुरुचरित्र पारायण केल्याने दत्त महाराजांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात आणि आपले जीवन सुखमय होते. गुरुचरित्र वाचन म्हणजे काय? एक प्रकारची प्रार्थना आणि ध्यान, ज्यामुळे मन शांत होते आणि सकारात्मक विचार येतात. आपल्या जीवनामध्ये गुरुचे मार्गदर्शन कसे आवश्यक आहे हे आपल्याला या ग्रंथातून समजते. श्रीपाद श्री वल्लभ व श्री नृसिंह सरस्वती यांच्या लीलामधून हे वर्णन आपल्याला समजून येते. तर अशा प्रकारचे भरपूर फायदे या गुरुचरित्र पारायणाचे आहेत. या ग्रंथाचे 52 अध्याय आहेत तर काही ग्रंथात 53 अध्याय आहेत. श्री दत्तात्रय महाप्रभूंनी नामधारकास अतिसामान्यांना गुरुप्रणीत मार्ग मिळावा म्हणून श्री गुरुचरित्र सांगितले आहे. श्री गुरुचरित्र हा 5वा वेद मानला जातो. श्री गुरुचरित्र हा साधा ग्रंथ नसून दैवी शक्तीने भरलेला सिद्ध मंत्ररूप महाप्रसादिक आणि वरद ग्रंथ आहे. श्री गुरुचरित्राचे पारायण हे अंतःकरण शुद्ध असताना केलेले चालू शकते. श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे 52 अध्याय असून ओवी संख्या 7491 इतकी आहे. काही ग्रंथात 53 अध्याय आहेत. त्याची विभागणी ज्ञानकांड, कर्मकांड, भक्तिकांड यांचा समन्वय यात साधला असून या तीनही उपासनांसाठी गुरुचे मार्गदर्शनच कसे आवश्यक आहे याचे अतिशय सुंदर आणि मर्मग्राही विवेचन ग्रंथकर्त्याने आपल्या ओघवत्या भाषेत केले आहे. या ग्रंथात श्रीपाद श्री वल्लभ व नृसिंह सरस्वती यांच्या लीलांचे चमत्कारिक वर्णन रसाळपणे केलेले आहे. गुरुचरित्र हा ग्रंथ अत्यंत लोकप्रिय आहे. दत्तावतार श्री नृसिंह सरस्वती यांच्या प्रेरणेनेच गुरुचरित्र लिहिले गेलेले आहे. या ग्रंथाचे पारायण केल्याने एखाद्या गंभीर संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग आपल्याला सापडतो. प्रत्येक अध्यायाची एक फलश्रुती आहे आणि प्रत्येक ओवी ही मंत्र स्वरूप आहे. कोणती आणि कितीही मोठी समस्या असू दे, केवढंही मोठं संकट असू दे, गुरुचरित्राच्या पारायणाने ते संकट दूर होतं. त्या आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. पण हे गुरुचरित्र पारायण आपल्याला 1, 3, 7, 11 या प्रमाणात करायचे असतात. स्वामींची जशी इच्छा असते तसे ते आपल्याकडून हे पारायण करून घेतात. आपल्या मनात जर विश्वास असेल, मनात जर श्रद्धा असेल तर आपल्या मनातल्या इच्छा ज्या काय आहेत ते ह्या गुरुचरित्र पारायणाने पूर्ण होतातच. एक पारायण तुम्ही केलं आणि म्हणाल की माझी इच्छा पूर्ण झाली नाही किंवा हे झालं नाही, तर काही असे भक्त आहेत की त्यांचे 1-2 पारायण करूनही संकट सुटत नाही किंवा त्यांच्या इच्छा पूर्ण होत नाही. तर काही ना काहीतरी स्वामींची लीला असते. तर स्वामीवर आपण विश्वास ठेवायचा आणि पारायण हे आपण करतच राहायचं. जेव्हा स्वामींची इच्छा असेल तेव्हा आपल्यासाठी जे चांगलं आहे ते देतातच.
काही घरामध्ये निगेटिव्हिटी असेल, बाहेरची बाधा असेल, भूतबाधा म्हणा, बाहेरची कुठलीही बाधा, वैवाहिक जीवनामध्ये सुख नसेल, संतती नसेल, कुठला असा प्रश्न नाही की जो गुरुचरित्र पारायणाने सुटत नाही. गुरुचरित्र पारायण जर केले तर प्रत्येक समस्या आपल्या सुटत जातात. जसजसे आपण पारायण करू तसतसे त्या समस्यामधून मार्ग मिळत जातात आणि त्या समस्या आपल्या सुटत जातात. तर गुरुचरित्र हा एकमेव असा उपाय आहे आपल्या प्रत्येक समस्येवर, की ह्या गुरुचरित्र पारायणाचा फायदा हा आपल्याला होतोच. बरेच आपल्या जीवनामध्ये असे वेगवेगळे आपल्याला अनुभव या पारायणाने येत असतात आणि आपली पारायण करण्याची इच्छाही वाढत जाते. त्यामुळे एकदा तुम्ही पारायण हे गुरुचरित्राचं करून बघा. या 7 दिवसाच्या स्वामी पुण्यतिथीनिमित्त गुरुचरित्र पारायण स्वामींच्या चरणी सेवा तुम्ही रुजू करा. तुम्ही पारायण करण्याचा 3 किंवा 7 किंवा 11 गुरुचरित्र पारायण करण्याचा संकल्प घ्या आणि त्याप्रमाणे तुम्ही पारायण करा. जर तुमची एखादी इच्छा एक पारायण करून जर तुमची पूर्ण होत नसेल तर तुम्ही संकल्प घ्या की 3 करेन किंवा 7 करेन. त्या पद्धतीने तुम्ही पारायण करून बघा. तुमच्या सगळ्या इच्छा ह्या पूर्ण स्वामी महाराज करणारच. गुरुचरित्र पारायण करणारा जो भक्त आहे तो मुळातच पुण्यवान समजला जातो, की तो त्याच्या हातून गुरुचरित्र पारायण घडत आहे. तर गुरुचरित्र पारायण हे एकदा तुम्ही नक्की करून बघा. ज्यांना खूप काही प्रयत्न केले त्यांचे प्रश्न सुटत नाही त्यांनी एकदा गुरुचरित्र पारायण करून बघा. गुरुचरित्र पारायणाची मांडणी खूप सोपी आहे. नियम थोडेफार आहेत पण तुमच्या शरीराच्या तब्येतीने तुम्हाला जसं पाळायचं आहे त्या पद्धतीने तुम्ही नियम पाळून गुरुचरित्राचं पारायण करा. पारायण करणं याला महत्त्व आहे, की तुम्ही केवढं काय करताय याला महत्त्व नाही. पारायण तुमच्या हातून होते यालाच खूप महत्त्व आहे. तर नियम थोडेफार आहेत तर ते नियम पाळून तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करा. तर येत्या पुण्यतिथीला स्वामींच्या गुरुचरित्राचं पारायण हे नक्की सर्वांनी आवर्जून करा. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.